नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गो ऑन. तर आज आपल्या ट्रॅव्हल सिरीजमधला पहिला व्हिडिओ आणि पहिला ब्लॉग मी शूट करणार आहे आणि आपण चाललो आहोत एका खास ठिकाणी ज्याचं नाव आहे पंकीमॅनिया. आणि ही आहे ब्रसेल्सची इंट्रासिटी ट्रेन, जी अतिशय सुंदर आहे. खूप साऱ्या कोचेस आहेत, खूप साऱ्या फॅसिलिटी पण यामध्ये आहे. जसं तुम्ही पाहू शकता, इथे तुमचे जॅकेट फिट करण्यासाठी त्यांनी हुक्स दिलेले आहेत. इथे तुम्हाला स्क्रीन दिसते, जी तुम्हाला पुढचे कुठले स्टॉप आहेत आणि काय आहे ते सगळं सांगेल. म्हणजे तुम्हाला कुठे बघायची गरज नाही, कुठला स्टॉप आला आहे, कुठला असणार आहे, ते सगळं तुम्हाला कळणार आहे. आणि दरवाजे पण ऑटोमॅटिक आहेत आणि कोचेस तर खूपच सुंदर आहे. आणि आम्हाला विंडो सीट मिळालेली आहे आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूपच छान आहे. तिथे आपण खूप मजा करणार आहोत. तिथे काय काय आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. चला तर मग पंकीमॅन. तर मंडळी, जसं मी तुम्हाला यांच्या फॅसिलिटीजबद्दल बोलले, ट्रेनमध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज असतात, तर इथे डस्टबिन पण असतं आणि तुम्ही इमॅजिनही करू शकत नाही की ते कुठे आहे. आम्हालाही शोधावं लागलं, तर ते आहे याच्या खाली. आय थॉट की हा फक्त प्लॅटफॉर्म आहे. ॲक्च्युली हा प्लॅटफॉर्मच आहे, पण त्याच्या खालीच जर तुम्ही ते काही खाल्लं प्यालं तर तुम्हाला ते लगेच यामध्ये टाकता येईल. सो दिस इज डस्टबिन. तुमच्याकडे जर पाण्याची बॉटल वगैरे काही असेल तर ती तुम्ही, आणि तुम्हाला नको असेल तर ती तुम्ही इथे करू शकता. आणि ही पूर्ण ट्रेन CCTV कंट्रोलच्या अंडर आहे. त्यामुळं तुम्ही ट्रेनमध्ये एकटे जरी असाल, कारण मोस्टली आत्ता ही ट्रेनमध्ये आम्हीच आहोत, तर थोडीशी भीती वाटणं साहजिक आहे. बट डोंट वरी, CCTV असल्यामुळं तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत आपल्या स्टॉपवरती, पोहोचलेलो आहोत. आणि ह्या स्टॉपचं नाव आहे क्रूट बर्किंघम. इथल्या बऱ्याच स्टेशनची नावं खूप अवघड आहेत, ती वाचताही येत नाही. खूप मोठी मोठी नावं असतात. पण आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही इथून 10 मिनिटांचा वॉक आहे आणि मग आम्ही तिथे पोहोचल्यावर तुमच्याशी मी बोलते. चला तर मग. हा आहे सिग्नलचा आवाज, जिथे सिग्नल पडतोय. यू कॅन सी इट. आणि सगळ्या गाड्या बाजूला थांबतात. आता जोपर्यंत ट्रेन जात नाही तोपर्यंत त्यांना थांबवावं लागेल. हे त्यांचं कॅश काउंटर, जिथे तुम्ही ऑनलाईन जर बुकिंग केलं असेल तर तुम्हाला तिकीट दाखवावं लागतं, किंवा तुम्ही कॅशने पण पे करून तुम्ही एंटर करू शकता. तर आता आपण एंटर केलेला आहे आणि हा संपूर्ण परिसर प्रचंड मोठा आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे आहे पंकीमॅनिया. तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे भोपळे मला दाखवायचे आहेत. इथे खूप सारे कलरफुल आणि खूप मोठे मोठे भोपळे आहेत. आता आपण पुढे जातो आहोत. आता प्रत्येक मोठ्या मोठ्या कंटेनरमध्ये वेगवेगळ्या कलरचे आणि खूप मोठे मोठे भोपळे आहेत. हे आहे लाल कलरचे भोपळे, लाल भोपळा. हा आहे थोडा ऑरेंजिश भोपळा. आता पुढे पाहूयात. हे छोटे छोटे भोपळे आहेत आणि प्रत्येक भोपळ्याचं नाव काय आहे, त्याचं ओरिजिन काय आहे, हॅलोविनमध्ये त्याचा काय उपयोग होऊ शकतो, किंवा त्याच्यापासून कुठली रेसिपी तुम्ही बनवू शकता, त्याचा वापर कसा करायचा, ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि ती डचमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला ट्रान्सलेट करावं लागेल. पण हे खूप सारे कलरफुल भोपळे तुम्ही पाहू शकता. ही आहेत छोटे छोटे भोपळे. ॲक्च्युली थोडीशी खराब होत चाललेली आहेत, कारण आता पाऊस पडला आहे. तो काही भोपळ्यांमध्ये थोडंसं खराब भोपळे पण आहेत. आणि एक गमतीशीर भोपळा मला तुम्हाला दाखवायचा आहे, ज्याचा आकार पाहून मला खूपच छान वाटलं. सो हे भोपळे तर आपल्या देशात मी कधीच पाहिले नव्हते. सो नाव तुम्ही हा एक भोपळा पाहू शकता, ज्याचा आकार गणपतीच्या सोंडेप्रमाणे आहे. तर खूपच वेगवेगळे आणि मोठे मोठे भोपळे आहेत. सो यू कॅन वॉच देम अँड यू कॅन इवन बाय देम. तर तुम्ही ते इथून खरेदी पण करू शकता. जो एखादा कुठला चांगला भोपळा तुम्हाला आवडला तर तो तुम्ही घेऊ शकता. आपल्या देशात मॅनपॉवर ही जास्त असल्यामुळे ट्रक लोड करण्यासाठी आपल्याकडे माणसं मिळतात, पण इथे तसं नाही आहे. इथे सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी थ्रू होतात. आता इथे भोपळे कसे भरत आहेत ते आपण पाहूयात. अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी डेकोरेट केलं. ह्या मोठ्या साऱ्या भोपळ्याला स्माइलीचा आकार दिला आहे. इट्स रिअली कमेंडेबल.
तर बापरे, हा भोपळा बघून तर धडकीच भरते. ऑलमोस्ट 700 ते 800 किलोचा हा भोपळा असेल आणि त्यांनी फ्रंट गेटवरच तो डिस्प्ले करायला ठेवलेला आहे. सो इट्स अ व्हेरी बिग वन विच आय सॉ. आता आपण पुढे जाऊयात, जिथे प्रत्येक चौकात किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांनी डायरेक्शन दिलेली आहे. तुम्हाला कुठे जायचं आहे, काय आहे ते तुम्हाला सगळं व्यवस्थित कळेल. आता आपण पाहूयात प्रत्येक पुढची थीम किंवा पुढचं स्कल्पचर काय आहे ते बघूयात. हा मोठा सारा भोपळा आहे, ज्याचं आतमधलं सेटअप आय थिंक वायरीचं आहे आणि त्याला बाहेरून त्यांनी भोपळे जॉईंट केलेले आहेत आणि ते राऊंड शेपमध्ये आहे. ह्याच्यामध्ये पण ऑलमोस्ट मला वाटतं 300-400 भोपळ्यांचा यूज केलेला असेल त्यांनी. सो इट लुक्स व्हेरी नाईस. लांबून पाहिलं तर ते ऑरेंज वाटतात, पण ते भोपळे आहेत. ओ, तर हा आहे कार्विंग केलेला भोपळा, ज्याला त्यांनी सिंहाच्या चेहऱ्याचा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो हुबेहूब एखाद्या सिंहासारखाच वाटतोय, फक्त त्याला एक डोळा थोडासा मिसिंग आहे. आता आपण पुढे जात आहोत, जिथे कार्विंग सेक्शन आहे, जिथे खूप साऱ्या डिझाईन्स ठेवलेल्या आहेत, खूप सारे भोपळे ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही हवा तो भोपळा घेऊ शकता आणि तुम्हाला हवी ती डिझाईन करू शकता. आता लकीली मी बघितलं आहे की एक मुलगा आहे ज्याने भोपळा कट केलेला आहे आणि आता तो कार्विंग करणार आहे. त्याने व्यवस्थित भोपळ्याला वरून कट केलेला आहे. आता तो खोलतो आहे तो भोपळा आणि मग मे बी आतमधून तो क्लीन करेल आणि मग त्याला हवी ती डिझाईन तो बनवेल. डिझाईनचे सॅम्पलही इथे आहेत. तुम्ही हवी ती डिझाईन चूज करू शकता आणि मग तुम्हाला त्याप्रमाणे पुढची प्रोसिजर फॉलो करावी लागेल. मग भोपळा घ्यायचा आहे, तो पूर्ण आतमधून साफ करायचा आहे, क्लीन करायचा आहे आणि मग त्याला स्माइलीचा किंवा डोळ्यांचा किंवा जो काही आकार तुम्हाला द्यायचा आहे तो द्यायचा आहे. आणि रात्री त्यात कॅन्डल ठेवलं की ते खरंच खूप सुंदर दिसतं. इट्स अ सिम्बॉल ऑफ प्रोटेक्शन. आता आपण पुढे जात आहोत. ही एक छोटीशी पायवाट आहे एंट्रीलाच आणि त्याच्याही दोन्ही बाजूला कलरफुल भोपळे त्यांनी ठेवलेले आहेत. आता पुढे पाहूयात काय आहे. हे मिकी माऊस थीमचं आहे. तुम्ही पाहू शकता हे स्कल्पचर खूपच छान दिसतं आहे. ह्याच्यामध्ये जास्त करून टरबूजचं सारखं दिसतं आहे, पण ते टरबूज नाही आहेत, ते पण भोपळेच आहेत आणि त्या कलरचे भोपळे त्यांनी वापरलेत. ओ माय गॉड, हा आहे आपला चॅम्पियन ऑफ द इयर. हा सगळ्यात मोठा भोपळा आहे मंडळी, ज्याला युरोपियन चॅम्पियनशिप त्यांनी जिंकलेली आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्याचं वजन बापरे 1100 किलोंचा भोपळा आहे. उचलायला किती लोक लागले असतील हा विचार करूनच मला टेन्शन येतं आहे. खूप मोठा आहे. तर आता आपण पुढच्या स्कल्पचरकडे आलेलो आहोत, जिथे हे चौपाळ्यावर बसून झुला घेत आहेत आणि खूप छान दिसतंय. खाली मोठी लाईन तुम्ही पाहत आहात ती आहे फूड कोर्टची आणि आम्ही आता या लाईनमध्ये उभं राहून काहीतरी गरमागरम खाणार आहोत. काय स्पेशल बघूयात. एरियामध्ये आलेलो आहोत जिथे पंपकिनचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला मिळतील, ज्याच्यामध्ये पंपकिन सूप, फ्राईज, करी, गॉलाश आणि पंपकिन मफिन्स पण आहेत इवन. तर आता आपण पुढे आलेलो आहोत या स्कल्पचरकडे, जिथे त्यांनी ट्रॅक्टर आणि हाऊससारखं काहीतरी डेकोरेट केलेलं आहे. हे आहे ट्रॅक्टरच्या शेपमध्ये भोपळे आणि हे आहे हाऊस, ज्याचं छत आणि सगळ्या भिंती त्यांनी वेगवेगळ्या कलरच्या भोपळ्यांनी डेकोरेट केलेल्या आहेत. तर कॅफेटेरियाच्या क्यूमध्ये उभं राहिल्यानंतर हे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. फ्राईज आहेत, वॅफल्स आहेत बेल्जियम स्पेशल आणि भोपळ्याचेच केक्स आहेत. असल्यामुळे त्यांनी एक शेल्टर पण इथे तयार केलं आहे, जेणेकरून तुम्ही आत बसून ही फूड एन्जॉय करू शकता. मुलांच्या खेळण्यासाठीही त्यांनी छोटंसं गार्डन बनवलं आहे, जिथे झोपाळा, स्लायडर ह्या गोष्टी आहेत. तुम्ही पाहू शकता मंडळी. ही जी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं आहेत ती बघून
मला राज पिक्चरमधला तो हॉरर सीन आठवतोय जंगलातला. छान पण वाटते, पण रात्री जर इथे आलात तर भीती वाटेल. आता आपण इकडे आलेलो आहोत. जागोजागी त्यांनी वेगवेगळे डेकोरेशन्स केलेले आहेत, पण थीम कॉमनच आहे. सगळ्यांमध्ये पंपकिनचाच वापर केलेला आहे. आता आपण पुढे आलेलो आहोत, जिथे एक उमदा घोडा आहे आणि त्यालाही त्यांनी भोपळ्यांनी पूर्ण कव्हर केलेलं आहे. त्याचा फक्त चेहरा दिसतो आहे, कारण आयडेंटिफिकेशन करता यावं म्हणून, मुलांना समजावं म्हणून कदाचित. आणि हा घोडा पण त्यांनी डेकोरेट केला आहे. आता घोडा म्हटलं की हत्ती पण येणारच, तर हत्तीला पण त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने डेकोरेट केलं आहे. आता आपण पुढे जातो आहोत. आता ॲनिमलनंतर ह्युमन बीइंग्स. तर इथे कुठला तरी खेळ आहे हा मे बी. तर तिथे 5 पुतळे आहेत, ज्यामागे 2 पुतळे तिघांच्या खांद्यावर आहेत आणि एक बाई आहे पुढे. माईट बी ते काहीतरी कॅच करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा खेळ आहे. आता आपण पुढे जाऊयात, जिथे त्यांनी आता काही पेंटिंग्स करून ठेवले आहेत, जे त्यांची USP आहे किंवा त्यांचे जी मेन थीम आहे, मेन गोष्टी ज्या इथे घडतात त्याचे चित्र आहे. आता इट्स बोटिंग टाइम नाव. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. मुलांच्या कार्यक्षमतेला वाव मिळण्यासाठी इथे वेगवेगळे प्रोजेक्ट्स करतायत आणि ज्यामध्ये मुलं भोपळ्याला डेकोरेट करतात. सगळे पूर्णपणे त्यामध्ये मग्न झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता ही छोटीशी मुलगी. चला तर मंडळी, पंपकिन मानियाला बाय बाय करण्याची वेळ झालेली आहे. आम्ही ऑलमोस्ट 5 तासांपासून ते फिरतोय आणि तरी आम्हाला जितकं कव्हर करता आलं आम्ही तितकं केलं. आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. थकलेलो आहोत कारण आम्ही ऑलमोस्ट 3-4 किलोमीटर चाललेलो आहोत. खूप मोठं फार्म होतं आणि जागोजागी त्यांनी बऱ्याच गोष्टी स्कल्पचर किंवा बऱ्याच गोष्टीची डिझाईन करून ठेवली होती. फूडही होतं, बोटिंगही होती. Day was really good. So do visit Pumpkin Mania when you have time, mostly in October. कारण Pumpkin Festival ऑक्टोबरमध्येच असतं. सो भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र. बाय बाय.